नमस्कार. देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. भगवान विष्णू सहस्रनामाच्या ग्रंथात भगवान नारायणांची 1000 नावे सांगितली आहेत. असे मानले जाते की हा मजकूर एखाद्या व्यक्तीला विश्वाचा महासागर ओलांडू शकतो. स्वतः भीष्म पितामहांनी युधिष्ठिराला विष्णू सहस्रनामाचा महिमा सांगितला होता. शास्त्रामध्ये गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे. असे मानले जाते की गुरुवारी नारायणाची पूजा केल्यास विशेष परिणाम मिळतो आणि व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व त्रास दूर होतात. या दिवशी श्री नारायणांचे विष्णू सहस्रनाम पाठ करणे खूप फायदेशीर मानले जाते. विष्णू सहस्रनामामध्ये भगवान विष्णूंची 1000 नावे आहेत. असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने दररोज विष्णू सहस्रनामाचा पाठ केला तर त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा दूर होतो आणि व्यक्तीला कीर्ती, आनंद, ऐश्वर्य, समृद्धी, यश, आरोग्य आणि सौभाग्य प्राप्त होते. जर तुम्हाला हे पठण रोज करता येत नसेल तर ते फक्त गुरुवारीच वाचा. असे केल्यास तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. भीष्म पितामह यांनी सांगितले होते याचे सामर्थ्य. श्री विष्णू सहस्रनाम हे एक अतिशय शक्तिशाली स्तोत्र आहे. पितामह भीष्मानेही त्याच्या शक्तीची प्रशंसा केली आहे. असे मानले जाते की महाभारताच्या काळात जेव्हा भीष्म पितामह बाणांच्या पलंगावर पडून त्याच्या मृत्यूसाठी योग्य वेळेची वाट पाहत होते तेव्हा युधिष्ठिराने त्याच्याकडून ज्ञान मिळवण्याची इच्छा व्यक्त केली. युधिष्ठिराने त्याला विचारले होते की जगात असे काय आहे जे सर्व शक्तिमान मानले जाऊ शकते आणि या महासागराने ओलांडले जाऊ शकते. युधिष्ठिराच्या प्रश्नाला उत्तर देताना भीष्म पितामहांनी त्यांच्या पुढे विष्णू सहस्रनामाचे वर्णन केले होते. विष्णू सहस्रनामाचा महिमा वर्णन करताना भीष्म पितामह म्हणाले की श्री विष्णू हे जगात सर्वत्र व्याप्त आहेत. तो जगाचा तारणहार आहे. जर फक्त त्यांचे सहस्रनामांचे पठण किंवा ऐकून एखाद्या व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतात. विष्णू सहस्रनामाचे पठण युगानुयुगी फलदायी ठरले. जो कोणी हा मजकूर करतो त्याच्यावर दुर्दैव, धोके, काळी जादू, अपघात आणि वाईट नजरेचा कोणताही परिणाम होत नाही. विष्णू सहस्रनामाचा जप कशा प्रकारे करावा? सकाळी लवकर उठणे आणि आंघोळ झाल्यानंतर पिवळे कपडे घाला. घराच्या मंदिरात पिवळ्या चंदन, पिवळी फुले, पिवळे अक्षत, धूप, दिवा इत्यादी अर्पण करा. परमेश्वराला गूळ आणि हरभरा अर्पण करा आणि विष्णू सहस्रनामाचा पाठ करा. विष्णू सहस्रनामामध्ये भगवान विष्णूला शिव, शंभू आणि रुद्र या नावांनीही संबोधले जाते. ज्यामुळे हे स्पष्ट होते की शिव आणि विष्णू हे खरे तर एक आहेत. जर तुम्हाला दररोज विष्णू सहस्रनाम वाचता येत नसेल तर नारायणाचा एक मंत्र नक्की जपा. जरी हे तुम्हाला विष्णू सहस्रनामाचे पुण्य देऊ शकते. मंत्र आहे नमो स्तवन अनंतय सहस्रमूर्तिये सहस्रपदक्षी शिरोरुबहवे सहस्रनाम पुरुषाशयशस्ते सहस्रकोटी युगधारिणे नमः. तर अशा प्रकारे तुम्ही या मंत्राचा जप करू शकता.